नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर मी आज करणार आहे माझ्या पूर्ण हॉलची स्वच्छता. कारण की संक्रांतीच्या वेळेस मला स्वच्छता करण्यात आली नाही, कारण वेळामोशाला आईकडे गेल्यामुळं दोन तीन दिवस राहण्यात आलं, त्याच्यामुळं मला हॉलची स्वच्छता करण्यात आली नाही. आणि त्यानंतर लगेच तिसऱ्या दिवशी भोगी होती, भोगीची तयारी, त्यानंतर संक्रांतीची तयारी, त्यामुळं मला स्वच्छता करण्यात आली नाही. आणि ह्या वेळेस हळदी कुंकू महिनाभर असल्यामुळं मग ठरवलं मी कधी पण एका दिवशी ज्या दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी आपण हॉलची स्वच्छता करून घेऊ. तर मी आज करणार आहे हॉलची स्वच्छता, आणि तसं तुम्हाला दाखवावं म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर मी डोक्याला बांधून घेतले आहे, कारण की कचरा जाणार नाही, त्यामुळं कचरा नसतो तरी पण थोडी बारीक बारीक धूळ कण असते ते डोक्यात जाणार, त्यामुळं मी माझा पदरच बांधून घेतला आहे, स्टॉल बांधली नाही. पदर आहे तर त्याचा काहीतरी उपयोग करावा म्हणून पदर बांधलेला आहे. चला तर मग खिडकी साफ करते आणि बोलते नंतर तुमच्याशी. तर आता मी फॅन साफ करून घेत आहे बघा. जास्त काही धूळ झालेली नाही, तरी पण स्वच्छ करून घेतलेलं बरं. बायका येतात हळदी कुंकाला, बायका येतात, त्यामुळं स्वच्छता तर केलीच पाहिजे. 8-10 दिवसाला मी असं पण स्वच्छ करते, त्यामुळं जास्त खराब होत नाही घरात. आणि ओला कपडा करून मी फॅन पुसून घेते. माझा फॅन पुसून झालेला आहे आणि ही टीव्हीच्या खालचं टेबल आहे ते पण पुसून घेते. आणि हे गिफ्ट आहे, हे गिफ्ट आमच्या इथे आमच्या कॉलनीमध्ये गणपती बाप्पा 11 दिवस बसते, त्यामध्ये लेकरांचे खेळ पण होतात. त्यामध्ये तिनं माझ्या मुलीनं संगीत खुर्ची आणि लिंबू चमच्यामध्ये भाग घेतला होता. त्याच्यामध्ये प्रथम प्राइज तिला मिळालेला आहे 2. हे बघा, तिला खेळाची खूप आवड आहे. आणि हे पण तिनं घरी बनवलेलं आहे. क्लेचं आणि आरशे लावून हे तिनं घरी बनवलेलं आहे. तिनं स्कूलमधून आली की रिकाम बसणार नाही, काही ना काहीतरी करतच राहते, तिला रिकाम बसणं आवडत नाही. आणि हे पण तिनंच बनवलेले आहे. आणि हे आहे ना, हे पूर्ण अक्रोडाचे सालटे असतात ना, हे ते आहे, हे त्यापासून तिनं बनवलेलं आहे. आणि ही आरसा विकत घेऊन त्यामध्ये बसवलेला आहे. आणि ही डॉल क्लेपासूनच तिनं बनवलेली आहे. तिला काही ना काहीतरी करतच राहावं वाटते असं आहे. आणि हे बाप्पाची मूर्ती पण हे तिनंच बनवलेली आहे घरीच. आणि ही प्रणितासाठी माझ्या आईनं आणलेली आहे. फुलारी सारखंच आहे हे. आणि ही महाराजाची मूर्ती माझ्या मुलाला त्याच्या फ्रेंडनं दिलेली आहे बर्थडेच्या वेळेस गिफ्ट. किती छान आहे बघा महाराजांची मूर्ती. ते ठेवते.
पूर्ण आवरते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर माझी हॉलची स्वच्छता करून झालेली आहे. हे बघा पूर्ण लुक. कुशन आतरून झालेले आहेत सोफ्यावर पूर्ण, आणि कॉटवर पण बेडशीट आतरून झालेलं आहे. खिडकी पण पूर्ण पुसून घेतलेली आहे. भरपूर वेळ लागला मला पूर्ण हॉलची स्वच्छता करण्यासाठी. माझा आजचा हॉलचा स्वच्छतेचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.